तुझ्यामुळे झालं ते. एवढ्या लांब जायची काही गरज होती का? तू एक राऊंड की नाही हा घेऊन गेला की नाही. आणि काय रे तू जाड्या आज पण आला नाही ना. तो कसला येतोय. साहेब झोपले असतील वर करून. कसं कसं परत दाखव नाही का. साहेब झोपले असतील वर करून. परत एकदा प्रयोग लावा 5 रुपये. दादा 5 कटी आणि 1 प्लेट भजी. हा एकटाच का? इकडे जाऊन का 2 प्लेट भजी. बरं ऐका ना, आज दुपारी काय करताय? मी तरी माझ्या आईला घेऊन हेल्थ चेकअपला चाललो. हेल्थ चेकअप कसलं? अरे ते नाही का आपल्या मागच्या मैदानात फ्री हेल्थ चेकअप लावलंय त्यासाठी कालपासूनच सुरू झालं. तू पण ये ना काकूंना घेऊन. अच्छा म्हणजे ते MLA देशमुख त्यासाठी झाले होते का? कसली लकी आहेस तू त्या देशमुखला चक्क असं पाहिलंस का? काही लकी वगैरे नाही, अनलकी म्हण. अरे सेलिब्रिटी पण जास्त दिसतात त्याच्यापेक्षा. एक मिनिट पण उद्घाटनाला याला कसं बोलवलेलं कॉमेडी का रे? अरे याच्या तोंडात बघावं तेव्हा बचकाभर तंबाखू असते. हा का ठिकाण आपल्याला आरोग्याच्या कसं आहे ना, तू चाललाय चेकअपला. एक काम करता देशमुखला सांग त्याचं हेल्थ चेकअप करायला आले. त्याला मुद्दाम बोलवायला कोण जाणार? त्याचाच पैसा आणि त्याचंच सगळं. नाही तर काय रे टाइमपास आहे सगळा फालतूगिरी काय रे? त्याला एवढं चांगलं हेल्थ चेकअप ऑर्गनाईज करतं आपल्यासाठी फ्री मध्ये. फालतूगिरी काय चांगलीच गोष्ट आहे ना. मिनिट सात्विक आपल्यासाठी वगैरे नाहीये. त्याचा नगरसेवक निवडून यावा ना म्हणून ही सगळे नाटकं करतोय तो. मग काय? एक्झॅक्टली हे बघ आम्हाला इतकंच म्हणायचं सर. हेल्थ चेकअप वगैरे नाही, इट्स ओके, चांगलं आहे ते. पण त्याच्या मागचा हेतूही तितकाच चांगला हवा. काय बरोबर ना? त्याचा हेतू याच्या मागचा काही असेल. त्याचा नगरसेवक निवडून आणायचा असेल. अरे पण आपला फायदा होतोय ना, त्याचा विचार करा ना तुम्ही. कसं आहे ना सात्विक त्याने हे जे काही शिबिर भरवलंय इतका पैसा लावलाय सगळं मान्य आहे, चांगलं आहे. पण अजून थोडा पैसा उठला असता ना आणि आपल्याकडचं ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे एखादं इक्विपमेंट दिलं असतं किंवा आपला स्टेशनचा रस्ता तो जरी जरा सुधारला असता ना तर खूप बरं झालं असतं. असं नाही वाटत तुला? नाही तर काय. पण तो रस्ता सुधारताना किंवा एखादं हॉस्पिटल डेव्हलप करताना त्याला काय फार तर एखादा फ्लेक्स लावता आला असता. असं मोठमोठ्याने भाषणं देता आली नसती ना. नुसती भाषणं नाही, प्रचारातली भाषणं. हां काही नाही रे, काही नाही. त्या प्रचारातल्या भाषणांमधून ते एकमेकांवरती चिखलफेक करणार आणि नंतर एकाच तलावातून अंघोळ करणार. बाकी काही नाही. नेहमी हा यात जेवढी त्यांची चूक आहे ना तेवढीच आपली पण चूक आहे. कळलं? काय संबंध? आपली काय चूक? म्हणजे आपण त्यांना निवडून देतो ही चूक? अरे निवडून दिलं म्हणजे विषय संपला. हा बघ. अरे तो रस्ता चांगला व्हावा, ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुधारावं यासाठी आपण किती प्रयत्न करतोय. आणि आपल्याला तर काय वेळच नसतो. ठीक आहे सात्विक, ठीक आहे चल आपण वेळ काढला. पण आपल्याला हवी असणारी कामं किंवा आपल्याला हव्या असणाऱ्या मागण्या पूर्ण होतील त्याची काय गॅरंटी आहे? एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना सात्विक तू जे काही म्हणतोस ना आपण प्रयत्न करण्याबद्दल ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला इतकं सोपं नाहीये. हा हे बघ ज्याला दात नसतात ना त्यांनी अक्रोड खाण्याविषयी बोलूच नाही. टपरीतला दिवा लागतो आणि जमतात 4 डोकी त्याच टपरीभोवती
पेटतो मग टपरीतला एकुलता एक गॅस, जशी पेटावीत ती चार डोकी. गॅसवर चहाचं आंधण चढावं तसं मग विषय सापडत जातात. टोपातल्या पाण्याला उकळी यावी तसे विषय पेटत जातात. चहात काय पावडर, साखर, पाणी, दूध, खरा चर्चेचा मुद्दाही असतो तेवढाच. पण प्रत्येक जणच स्वतःच्या सुपीक डोक्यातून भर घालतो त्यात. वेलची, आलं आणि चहाच्या मसाल्याची. मग बटाट्याच्या भजीसाठी अगदी बारीक चकत्या व्हाव्यात, तसं देशाच्या हितासाठी चरवीत चर्षण होतं प्रत्येक मुद्द्याचं. आजची पिढी आभासी जग आणि भौतिक सुखांच्या पल्याड जाऊन कुठेतरी देशाबद्दल विचार करते. ही भावना शिणलेल्या मेंदूला चहाप्रमाणे तरतरी देऊन जाते. पण त्याच वेळी वाटत राहतं, ह्या चर्चा कटिंगवरच्या वाफेप्रमाणे फिरून जायला नको.